नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपणातला आज हा 6वा भाग. मागच्या भागात आपण 27व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज आपण 28पासून सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी काही लोकांनी माझ्याकडे विचारणा केली आहे. आपल्या ह्या सर्व निरूपणाला खूप सुंदर रिस्पॉन्स येतो आहे. अशा रिस्पॉन्सची मलासुद्धा अपेक्षा नव्हती. याचा दुसरा अर्थ असा आहे की आज समाजात लोकांना अशा तऱ्हेच्या परमार्थाची ओढ आहे का काय, अशी मला शंका येते. म्हणजे एका बाजूला ऐहिकाकडे ओढा खूप वाढलेला आहे. लोक चैनबाजी करतायत असं आपण नेहमी म्हणतो. पण त्याचबरोबर ह्या मालेला इतका जो रिस्पॉन्स येतोय तो मला सुद्धा थक्क करणार आहे. एकाने विचारलं की मराठीत त्याच्यावर आणखीन काही पुस्तक आहे का, तर माझ्या तरी बघण्यात तसं पुस्तक नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा रजनीशांची पुस्तकं हिंदी आणि महागीतेची हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहेत. मराठीमध्ये एक दुसरं पुस्तक माझ्या बघण्यात तरी नाही. एक पुस्तक आहे पण त्यात फक्त श्लोक आणि अर्थ असे दिलेले आहेत. केशव भिकाजी ढवळ्यांचं ते प्रकाशन आहे. इंग्लिशमध्ये मात्र अष्टावक्र गीतेचे काही ग्रुप्स आहेत असं मला एकाने सांगितलं. अर्थात मी अजून गुगलवरती जाऊन त्याला सर्च केलं नाही, पण कळेल. निसर्गदत्त महाराज म्हणून जे ते अष्टावक्र गीतेवरती काही बोललेले आहेत असं मला समजलं. आणि ते पाश्चात्य देशामध्ये खूप त्यांची प्रवचनं इंग्लिशमधली लोकप्रिय आहेत असंही समजलं मला. पण मला त्याचा शोध घ्यायला लागेल. इंग्लिशमध्ये आणखीन एक ग्रंथ आहे अष्टावक्र संहिता म्हणून. तो पी स्वामी नित्यस्वरूपानंद यांनी लिहिलेला आहे आणि तो अद्वैताश्रम, मायावती, जिल्हा अल्मोडा, उत्तरांचल राज्यामधला तो प्रकाशक तिथले आहेत. हे ग्रंथ माझ्या बघण्यात आहे. आपल्यापैकी कुणाला माहीत असलं तर सांगावं. आणखीनही काही लोकांनी विचारले की तुमचं हे अष्टावक्र गीता निरूपण पुस्तक आहे त्याची प्रत आम्हाला मिळेल का. तर याच्या खरोखरच माझ्याकडे आली 2 किंवा 3 मोजक्या प्रती शिल्लक आहेत. नवीन आवृत्ती छापायला पाहिजे, पण आता 76 वर्षी परत छापा, परत विकत बसा. जर कुणाला असं एक 300-400 कॉपी एकदम छापून घ्यायची इच्छा असली तर माझे संपर्क साधा. 1000-1100 कॉपी जर एकदम छापल्या तर ते स्वस्त पडतं आणि म्हणजे रिजनेबल किमतीला छापता येईल. त्या माणसाने त्या कॉपी घेऊन बाकीच्या कॉपीज मी माझ्याकडं ठेवून त्याप्रमाणे आमच्या कौशिक प्रकाशनामार्फत सुद्धा छापवायचा प्रयत्न करेन. आता आपण 28व्या श्लोकापासून आज सुरुवात करूया. आणखीन एक गोष्ट लक्षात आली असेल की माझं संस्कृत फारसं चांगलं नाही. श्लोकाचा उच्चार करताना माझी कुठे कुठे चुका होत आहेत, पण आपण मला त्याबद्दल माफ करा अशी माझी नम्र विनंती आपल्याला आहे. आपलं अज्ञान आपल्याला कळणं इतपत ज्ञान मला निश्चित आहे. श्लोक क्रमांक 28. प्रकाशो मे निजम रूपम नातिरिक्तो स्यमाम तथा यदा प्रकाशते विश्वम तदाहम भास एवही. अर्थ, प्रकाश हे माझे स्वतःचेच रूप असून मी त्यापासून वेगळा नाही. जेव्हा जग दृश्यमान होऊन प्रकाश होते त्यापासून खरोखर मीच प्रकट होत असतो. जनकच आपली अवस्था आत्मानुभव त्याला जो आहे ते सांगतोय. दृश्य विश्व हे जड असल्यामुळे त्यात चैतन्य नसते. जेव्हा परमात्मा आपल्या चित्शक्तीने चैतन्याची फुंकर त्यात घालतो तेव्हाच त्यात चलन निर्माण होते. चैतन्यामुळे जडत्वाचा अंधकार संपून विश्व प्रकाशमान होते. जसे एखादी बासरी नुसती असली तर ती मूक असते, तिच्यातून स्वरमाला उमटत नाहीत. परंतु जेव्हा आपण ती ओठाला लावून आपल्या श्वासाचे चैतन्य बासरीमध्ये फुंकतो तेव्हाच तिच्यामधून मधुर सूर उमटू लागतात. त्या फुंकीमुळे ती सुमधुर होते, ती प्राणवान होते आणि त्याशिवाय तिला त्या फुंकीशिवाय नुसत्या बासरीला काही अर्थ नसतो. आपला देह काय आणि हा विश्वाचा दृश्य पसारा काय, बासरीप्रमाणेच त्याला आत्मचैतन्याच्या शिवाय त्याचे अस्तित्व करणारही नाही आणि ज्ञानशक्ती ही सुद्धा चैतन्याचीच देणगी आहे. हे सर्व जाणून जनक सांगत आहेत की आत्मज्ञान प्राप्त झाल्याने मी स्वतःच प्रकाश रूप आहे, त्याहून अभिन्न नाही. आणि जेव्हा चैतन्यामुळे हे विश्व प्रकाशमान होते तेव्हा त्यामधून मीच म्हणजे माझ्यात चैतन्य रूपाने आत्मतत्वच प्रकट होत असते. आत्मतत्वामुळेच माझे मी पण आहे आणि त्यामुळे त्या सकल सृष्टीत ती चैतन्य आहे. म्हणजेच खरे पाहिले तर माझ्यात आणि विश्वात सर्वत्र आत्मतत्व आणि केवळ आत्मतत्वच भरलेले आहे. आत्मतत्वाशिवाय मी
आणि विश्वसुद्धा अंधकारमय आणि चैतन्यहीन होईल. श्लोक क्रमांक 29. अहो विकल्पितं विश्वमाज्ञानमी अहो विकल्पितं विश्वमज्ञानान्मयी भासते रूप्यं शुक्तो फणिरज्जौ वारी सूर्यकरे यथा. अर्थ, अहो ज्याप्रमाणे शिंपल्या जागी चांदीचा, दोरीच्या ठिकाणी सर्पाचा आणि सूर्यकिरणांच्या जागी पाण्याचा भास होतो, त्याचमुळे केवळ अज्ञानामुळेच विकल्प निर्माण होऊन माझ्या ठायी हा विश्वभास होतो. वस्तुस्थितीचे यथातथ ज्ञान न झाल्यामुळे माणसाला वेगवेगळे भास होत असतात. समर्थ रामदासांनी याचं फार सुरेख वर्णन केलेलं आहे. ते एका रचनेमध्ये म्हणतात, वाजे पाऊल आपले म्हणे मागे कोण आले. अशाच अज्ञानामुळे सागरात शिंपला चमकताना पाहिला की चांदीच आहे असे वाटते. अंधारात पडलेल्या दोरीला साप समानाला गंध ओढतो आणि वाळवंटात सूर्यकिरणांच्या खेळामुळे निर्माण होणारा छायाप्रकाशाचा खेळ पाहून मृगजळाचा भास होतो. पण असे मिथ्याभास टिकतात कोठपर्यंत, तर जोपर्यंत सत्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंतच. शिंपल्याच्या जवळ गेल्यावर, दोरीवर प्रकाश पडल्यावर किंवा मृगजळाच्या ठिकाणी सूर्यावर ढगाची छाया आल्यावर सत्य उमगते व मग आपोआपच मिथ्या भ्रम नाहीसे होतात. ही सर्व उदाहरणे सांगून जनक गुरुदेवांना म्हणतो, केवळ सत्य ज्ञानाच्या अभावामुळेच इतका काळ माझ्या ठायी हे दृश्य विश्व सत्य असत्याचा आभास निर्माण झाला होता. त्याच्या या सांगण्यामध्येच त्याची ही आलेली अनुभूती लपलेली आहे. आता मला सत्य ज्ञान झाले असून त्यामुळे माझा मतिभ्रम दूर होऊन या विश्वाची मायिकता मला समजली आहे. हीच ती अनुभूती आहे असं जनक सांगतो. श्लोक क्रमांक 30. मत्तो विनिर्गतं विश्वं मय्येव लयमेष्यति मृदिकुंभो जले विची कनके कंटकम यथा. वेगळी उदाहरणं देऊन जनक आपली अवस्था गुरुदेवांना सांगतोय. अर्थ, ज्याप्रमाणे घडा मातीमध्ये, लाट पाण्यामध्ये आणि सुवर्ण कंकण सोन्यातच लय पावते, त्याचप्रमाणे माझ्या ठायी निर्माण झालेले विश्व खरोखरी माझ्या ठायीच विलीन होईल. ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणजे केवळ ब्रह्मसत्य असून हे दृश्य विश्व मिथ्या आहे, हे तत्व अंगी मुरून गेल्या साक्षात्कार जनक यात प्रगट करत आहे. त्यासाठी तो व्यवहारातील 3 उदाहरणे देत आहे. मातीपासून घडा निर्माण होतो. त्याचे रूप वेगळे असल्यामुळे त्याला घडा हे वेगळे नावही दिले जाते. पण घडा फुटल्यानंतर त्याचं रूपांतर पुन्हा मातीमध्ये होतं. पाण्यावर वाऱ्याच्या हलकावाने लाट उत्पन्न होते. ती वेगळी दिसते. आपण तिला पाणी न म्हणता लाट म्हणतो. परंतु वारा थांबला की ती लाट पुन्हा पाण्यातच मुरून जाते. सोन्यापासून सोनार कडे तयार करतो. कड्यामध्ये सोने असले तरी त्याचा आकार व रूप वेगळे असल्याने आपण त्याला कडे म्हणतो. ते कडे जर वितळले तर परत त्याचे पुन्हा सोन्यातच रूपांतर होते. म्हणजे ज्यातून जी जी वस्तू निर्माण झाली त्यातच त्या प्रत्येक वस्तूचा अंतिम विलय होतो. अगदी त्याचप्रमाणे माझ्यातील परमतत्वातूनच हे सर्व विश्व निर्माण होते. ते विश्व वेगळे भासते दिसते खरे, पण ते सत्य असून परमात्म्याचीच माया असते. परमात्मा तत्वाचीच ती एक मनोहर पण अशाश्वत लीला आहे. ब्रह्म आणि माया यातला फरक जनक इथे थोडा स्पष्ट करतोय. जेव्हा परमतत्वाचे ज्ञान होते तेव्हाच विश्वाचा मायाभास नष्ट होतो. म्हणून जनक सांगतो की हे विश्व अंतिम माझ्यात म्हणजे आत्मतत्वातच लय पावणारे आहे. श्लोक क्रमांक 31. अहो अहम नमो मह्यम विनाशो यस्य नास्ति मे ब्रह्मादिस्त पर्यंतम परत वाचतो. अहो अहम नमो मह्यम विनाशो यस्य नास्ति मे ब्रह्मादिस्त पर्यंतम जगन्नाशेपि तिष्ठता. अहो आश्चर्यम, ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सगळ्याचा नाश झाला तरीही नाश न होऊन शाश्वत राहणाऱ्या मलाच माझा नमस्कार असो. म्हणजे थोडक्यात आपल्या पिंडामध्ये बसणारं जो ब्रह्मांड आहे त्याला नमस्कार जनक करतोय. जनकाला त्याच्यामधील खऱ्या मीची म्हणजे आत्मतत्वाची जाणीव झाल्यावर त्या आत्मतत्वाचे अविनाशित्व समजले आहे. त्यामुळे त्याला झालेला विलक्षण आनंद तो व्यक्त करीत आहे. या मीचे स्वरूप मोठे अलौकिक आहे, कारण ते परमात्म्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला
म्हणजे स्वतःतील त्या अंशाला वंदन करणारा हा व पुढील 3 श्लोक आहेत. या जगामध्ये अडाण्यापासून पंडितापर्यंत, रंकापासून राजापर्यंत आणि चिलटापासून हत्तीपर्यंत सर्व जीव एवढेच नव्हे तर वृक्षवेलीसुद्धा नाशवंत आहेत. समर्थ रामदासांनी एका ठिकाणी म्हटल्या, सरता संचिताचे शेष, काहीच न उरे अवकाश, भरता न भरता निमिष जावे लागे. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे, ते संपल्यानंतर क्षणाला सुद्धा जादा अवकाश आपल्याला मिळत नाही असं समर्थ सांगतात. मात्र असे असले तरी त्या सर्वांमध्ये असणारे आत्मतत्व मात्र अविनाशी आणि चिरंजीवच आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणी, हा जो श्लोक आहे त्याचा इथं संदर्भ येतो. भगवंत सांगतात की ज्याला शस्त्रे छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, असा आत्मा अमर आहे. अनेक शरीरे, अनेक रूपे, त्या सगळ्यांची विविध नावे आली आणि गेली तरी त्यातील आत्मतत्व अमरच आहे. अष्टावक्रांच्या उपदेशाने जागृती प्राप्त झालेल्या जनकाला आत्म्याचे हे साक्षीत्व उमगल्याने अनुपम अनुभव प्राप्त होऊन स्वस्वरूप दर्शन झाले आहे. म्हणून तो म्हणतो की शुल्ल गवताच्या काडीपासून सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवापर्यंत सर्व नाशवंत असताना सदैव अविनाशी असणाऱ्या माझ्यातील त्या साक्षी स्वरूपाला या अर्थाने मलाच मी वंदन करीत आहे. श्लोक क्रमांक 32. अहो अहम नमो मह्यमे कोहम देहवानपि, क्वचिन्न गंता नागंता व्याप विश्वमवस्थितः. अर्थ, अहो आश्चर्य, अनेक देहधारी असूनही एकच असणाऱ्या आणि कोठेही न येता आणि कोठूनही न येता तरीही सर्व विश्वाला व्यापून राहणाऱ्या मलाच माझा नमस्कार असो. मग म्हणल्यावर 3 श्लोक आहेत, जे पहिला आपण बघितला, आता हा दुसरा आहे आणि तिसरा श्लोक, ज्या जनक स्वतःलाच म्हणजे स्वतःतल्या आत्मतत्वाला वंदन करतोय. हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक जीव अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पंचकोशांनी युक्त आहे. अन्नमय व मनोमय कोशांना प्राणमय कोश एकत्रित ठेवून शरीर धारणा करतो. मात्र त्या शरीराच्या सर्व हालचाली मनोमय कोशच नियंत्रित करीत असतो. जीवाचा मृत्यू म्हणजे अन्नमय कोशाचा अंत होय, परंतु मनोमय कोश अविनाशी राहून पुन्हा नवीन शरीर धारण करीत राहतो. अनेक जन्मानंतर जेव्हा सत्कर्मे व सद्विचारांनी त्याची पूर्ण शुद्धी होते तेव्हा तो परमतत्वातच एकरूप होतो. सोप्या भाषेत म्हणजे मनोमय कोश ही आत्मतत्वाचीच प्रचिती असते. जगामध्ये अनेक देह वेगवेगळे दिसत असले, वेगवेगळे व्यापार करीत असले तरी त्या सर्वांची प्रेरणा परमात्मतत्वाच्या त्यांच्यामधील मनोमयी कोश रूपातूनच मिळत असते. म्हणजेच त्या सर्वांना व्यापणारे परमतत्व एकच असते आणि ते चिरंतन असते. त्याला येणे नाही तर जाणे कुठून असणार, ते सदैव असतेच असते. हे ज्ञान झाल्यामुळे, आपले सर्वव्यापी रूप समजल्यामुळे जनक आनंदित झाला आहे. या महातत्वाच्या दर्शनाने चकित आणि प्रभावित झाले जनक म्हणूनच स्वतःतील आत्मतत्वाला वंदन करतो आणि म्हणतो की मी कुठून आलो नाही, मी कुठे जाणार नाही, अनेक देह धारण करणारा मी सर्वव्यापी आहे आणि पुन्हा या सर्व देहाहून निराळा सुद्धा आहे. हे सर्व खरोखरीच आश्चर्यकारक आहे आणि मी मलाच वंदन करीत आहे. श्लोक क्रमांक 33. अहो अहम नमो मह्यम दक्षो नास्त्यह मत्सम, अहो अहम नमो मह्यम दक्षो नास्त्यह मत्समः, असंस्पृश्य शरीरेण येन विश्वम चिरंधृतम. अर्थ, या लोकात माझ्या इतका दक्ष कोणीही नाही. शरीर स्पर्श न करताही हे विश्व मी चिरकाल धारण करीत आहे. अशा आश्चर्यकारक मलाच माझा नमस्कार असो. जनकाला ज्ञात झालेल्या आत्मतत्वाचे अलौकिक सामर्थ्य आणि समतोल व सक्षम न्यायबुद्धी तो या श्लोकामध्ये सांगत आहे. अखिल विश्वातील कोणतेही सामर्थ्य घेतले तरी त्याचे स्वरूप शेवटी मर्यादित राहते. ही मर्यादा स्थळ, काळ आणि देश अशा तिन्ही प्रकारची असते. ते सामर्थ्य कधी प्रभावी तर कधी क्षीण होते आणि शेवटी संपुष्टात येते. परंतु आत्मतत्वाच्या सामर्थ्याची गोष्टच वेगळी आहे. त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय हे काहीही नाही. ते सदैव आहे तसेच आणि आहे तितकेच अलौकिक सामर्थ्यवान आहे. उत्पत्ती, स्थिती, लय ही स्थिती नाही,
देशकालमान हे परिणाम नाही. त्या शक्तीने अनेक जीव, अनेक ब्रह्मांडे घडवली, मोडली व पुन्हा निर्माण केली. एवढे करूनही तिचे सामर्थ्य आहे तसेच आहे आणि शिवाय या सर्व निर्मित ब्रह्मांडापासून अलिप्त सुद्धा आहे. हे सामर्थ्याचे आत्मतत्व पूर्ण न्याय असून या विश्वाचा व्यापार सुरळीत व न्यायाधिष्ठित चालावा म्हणून सदैव दक्ष आहे. येथे एखादा अन्याय घडला तर त्याचे निराकरण करून न्यायाची पुनर्स्थापना ती शक्तीच करत असते. शिवाय ते आत्मसामर्थ्य निरंतर म्हणजे सदैव शाश्वतच असणारे असे आहे. अशा आश्चर्यकारक आत्मतत्वाचा अंशच स्वतःमध्ये आहे हे जाणून जनक स्वतःलाच म्हणजे त्या अंशाला मनोभावे वंदन करत आहे. स्वतःलाच नमो नमः, नमो न अहो अहम नमो असं म्हणणारा जनक याचे आपण या 3 श्लोकातून पाहिलं. आज आपण इथेच थांबूया. उद्यापासून 7व्या भागामध्ये 34व्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.